नांदेड जिल्ह्यात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे। मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे। अल्प पावसावर झालेली पेरणी आता वाचवण्याकरिता शेतकरी दिवस रात्र प्रयत्न करीत असून अनेक ठिकाणी तुषार सिंचनाचा आधार घेतला जात आहे। नांदेड जिल्ह्यात यंदा सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरोशावर मोठ्या प्रमाणात खरीप पिकांची पेरणी करण्यात आली। जिल्ह्यात जवळपास 80% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे। मात्र मागील 8 ते 10 दिवसांपासून पावसाने हुलकावणी दिल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे टाकले आहेत। सोयाबीन, कापूस, हळद यांसह विविध पिकांना पाण्याअभावी फटका बसत आहे। अनेक ठिकाणी उगवलेली कोवळी पिके करपू लागली असून शेतकरी चिंतेत आहे। ज्या शेतकऱ्यांकडे विहीर आणि अन्य जलस्रोत उपलब्ध आहेत ते पिके वाचवण्याकरिता तुषार सिंचनाचा वापर करीत आहेत। 5 एकर बॅग आहेत, सोयाबीन 5 एकर पेरले, कापूस 3 बॅग आहेत, हळद 2 एकर आहे। पाणीच नाही आहे, तुषार लावा लागाले, सर्वांनी कापसाला द्यावा लागाले। दुकानदार म्हणाले कापूस सर्वांनी भिजू नका, मग ते वाळून त्याला काय इलाजच नाही त्याला काय आता ते आज पडन उद्या पडन। त्याच्यानं हळदीला बी ठिबक लावा लागाले, सोयाबीनला तुषार लावले तर नाही इलाज आहे। आता संध्याकाळी काही दिवसा काही भिजवा लागाले। कशाला सोयाबीनला हो तरी पण एकरी म्हणलं 10-12 हजार रुपये खर्च आला। पेरणी, बॅगा, खत, त्याचा औषध मारलं, इतका खर्च असून बी पाणी नाही। मग ते काहीच खरं नाही दुमार पेरणी आल्यानं। हा मग ते काहीच उरत नाही दुमार पेरणी म्हणल्यानं। आता होईल तेवढं तर मेहनत करावं लागली। आता नाही हो, काहीच खरं नाही। भाजी घ्यायचं काम आहे, दुसरं काहीच काम नाही। कापसानं काय झालं नाही, औंधा कापूस लावला आता त्याचं आणि काहीच खरं नाही। बघू आता काय काय होते ते निसर्गाच्या हातामध्ये। आता विशेषतः सोयाबीन पिकाला जीवनदान देण्याकरिता तुषार सिंचनाच्या माध्यमातून पाणी दिले जात आहे। वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत। शेतकऱ्यांच्या मते पुढील 4 ते 5 दिवसात चांगला पाऊस झाला नाही तर कवळी पिके पूर्णपणे वाया जाण्याची शक्यता आहे। अशा परिस्थितीवर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते। आधीच वाढलेला उत्पादन खर्च, बियाणे आणि खतांचा खर्च यामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर आणखी मोठे संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे। काय सांगाल, कशामुळे तुषार लावलंय, काय पाऊस कधी? हे 8 दिवस झाले बघा, पाऊस नाही काय नाही, त्यामुळे कसं आहे तुषार लावा लागाले। ना लावले तर फसल खराब होऊन चालली। ते काय करावं आता। सोयाबीन पेरलेले आहे, हळद लावलेली आहे, तूर आहे, टमाटा लावलेले आहे। आता याला पाणी लावलं नाही लावल्यानं तर फसल खराब होऊन जाईल ना। 8 दिवस झाले पाणी नाही। नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत। पुढील काही दिवसात पाऊस झाला तर खरीप हंगाम वाचू शकतो, अन्यथा दुबार पेरणी आणि आर्थिक नुकसानाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांसह प्रशासनालाही पावसाची प्रतीक्षा लागली आहे।